तर मुलीची उमेदवारी मागे घेतल्यानंतर महेंद्र दळवींची पोस्ट समोर आली आहे। दळवींच्या पोस्टमुळे कोकणातील शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस ही समोर आली आहे। आमदार महेंद्र दळवी यांची सोशल मीडियावरील पोस्ट ही चर्चेत आली आहे। असं आहे की मी जेव्हा समाजकारण राजकारणामध्ये आलो तेव्हा शेतकरी कामगार पक्षासारखा बलाढ्य पक्ष या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये होता आणि मग त्यांचा उपद्रव खूप वाढला होता की अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागला होता आणि म्हणून मी समाजकारण राजकीय येत असताना त्यांच्याबरोबर अनेक निवडणुका लढलो आणि जिंकलो खऱ्या अर्थाने आणि लोकांचं समर्थन मिळालं आणि ह्या स्वायत्त निवडणुकीमध्ये त्या पक्षाची एकही सीट मी येऊ दिली नाही आहे आणि मग त्या पक्षाचा अंत केला असं मी नक्की बोललो। तसंच आज रायगड जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचा त्रास राष्ट्रवादीच्या माध्यमातून तटकरे साहेबांकडून आम्हाला नेहमीच झाला। त्याने देखील 4 वेळा आम्हाला फसवलेलं आहे, आम्ही त्यांचं प्रामाणिक करून फसवलं आहे। 2 जिल्हा परिषद निवडणुकीच्या अध्यक्षपदी असेल, झालेल्या विधानसभा निवडणुकीत असेल आणि आत्ता विधान परिषद असेल, या सगळ्या गोष्टीला बघत असताना मला असं भावनिकतेने वाटलं यदा कदाचित ही लढाई लढलो असतो तिथं मी जिंकून आलो असतो। याचा अर्थ असा आहे की त्याचाही अंत झाला असता। हा त्याची मागची माझी पार्श्वभूमी।